नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ। आणि हा आहे सकाळ सकाळी 6चा टायमिंग आणि ही आहे सकाळ गावाकडची सकाळ। तर खूप छान असं वातावरण असतं सकाळ सकाळी, अगदी शांत असं। शेतामध्ये घर असल्यामुळे अगदी शांतता असते, आजूबाजूला जास्त घरं काही नाही आहेत त्याच्यामुळे तर अगदी शांतता असते आणि खूप छान असं वाटतं। मस्त असे झाडं वगैरे, आणि हे उन्हाळा असल्यामुळं सकाळी सकाळी खूप लवकरच 6लाच ऊन पण पडतं। आणि इथे जे आहे ते आमचे आई वडील म्हशीचे दूध काढत होते। तर एक लागतं म्हशीला गोंजरावं लागतं, नाहीतर ते खूप वळवळ करते, म्हणून आईला तिथं थांबावं लागतं वडील धार काढोपर्यंत। आणि इथे तुम्ही बघू शकता हे मोगऱ्याचं झाड आहे। तर याला सकाळी सकाळी इतके सुंदर फुलं आले होते आणि खूप सारे फुलं आले होते आणि त्याचा वाससुद्धा अगदी सगळीकडे असा दरवळत होता, त्यामुळं खूप छान असं वाटत होतं। आणि त्याच्यानंतर मग इथे मी जे आहे ते सकाळी सकाळीच चूल पेटवलेली आहे। बाहेरच अशी अंगणामध्ये चूल मांडलेली आहे आणि तसं तर बऱ्यापैकी गॅसवरती करतात, पण असंच थोडंसं असावं म्हणून चूल मांडलेली आहे, त्याच्यावरती करतात थोडंफार काही काही। पण आजच्या दिवशी तर सगळा गॅस संपलेला होता, त्याच्यामुळे सगळं काही चुलीवरतीच होतं सकाळच्या चहापासून। म्हणून मी आई ते दूध वगैरे काढूपर्यंत मी इकडे चूल पेटवली होती। आणि मला सकाळी सकाळी गरम पाणी प्यायला लागतं, त्याच्यामुळे मी गरम पाणी करून पहिला पिलं माझं। आणि त्याच्यानंतर मग वडिलांना दूध द्यायला जावं लागतं, त्याच्यामुळे मग लगेच मी चहा पण ठेवलेला आहे इथं। तर छान असं मस्त सकाळच्या सुंदर वातावरणाचा आनंद घेत मी आपलं सकाळचं माझं मॉर्निंग ड्रिंक म्हणून कोमट पाणी पित होते आणि छान असं मस्त चालू होतं। आणि इथे ना म्हणजे ऊन वगैरे उजेड खूप छान असा पडलेला होता, पण मी जो कॅमेरा ठेवला होता एका साईडला, तर तो कॅमेरा बहुतेक थोडासा चुकीचा बसला होता, त्याच्यामुळे ना थोडंसं असं अंधार असल्यासारखं किंवा अंधुक असं दिसत आहे, पण असं नव्हतं। वातावरण अगदी स्वच्छ आणि क्लिअर होतं वातावरण, आणि त्याच्यामुळे आणि शांत तर इतकं होतं की म्हणजे अगदी पक्ष्यांचा किलबिलाट देखील नव्हता, त्याच्यामुळे खूपच शांतता वाटत होती। आणि हा जो ब्लॉग आहे तर तो एकाच दिवसाचा नाही आहे, तर 2 ते 3 दिवसाचा मिळून मी थोडा असा बनवलेला आहे। कारण का लग्न वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग थोडेसे सगळे दमलेले वगैरे असतात, त्याच्यामुळे थोडंफार आराम हे ते चालू होतं आणि दाखवण्यासारखं। आणि मग ते नवरी वगैरे पण गेली होती, मग ते देवाला वगैरे गेले होते सगळे, आणि त्याच्यामुळे मग घरी मी, बहीण आणि वडील, आजी असे होतो। तर इथे ना हे पोपई, म्हणजे पोपईची बाग होती माझ्या माहेरी, तर ते काढून टाकलेली होती आणि त्याच्यात बऱ्याचशा चांगल्या अशा पोपई निघाल्या होत्या, तर त्या आम्ही भरून सकाळी सकाळी मार्केटला पाठवून दिल्या होत्या, मी, बहिणीने आणि वडिलांनी मिळून। आणि त्याच्यानंतर मग हा जो होता तो नंतरचा दुसरा दिवस होता, ते सगळे देवावरून वगैरे आले होते तेव्हाचा। आणि हे आदल्या दिवशी खूप असं वारं सुटलं होतं आणि खूप साऱ्या कैऱ्या पडल्या होत्या, मग त्यातल्या मी काही मोठ्या कैऱ्या बघून घेतल्या आणि त्याचं म्हटलं गुळांबा वगैरे बनवावा, म्हणून अशा पद्धतीने मी हे पहिला धुवून वगैरे घेतलेल्या आहेत कैऱ्या आणि त्याच्यानंतर किसून घेतल्या। आणि किसून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे, तर 2:1 अशा पद्धतीने मी गूळ टाकलेला आहे याच्यामध्ये। 2:1 म्हणजे 2 वाट्या किस असेल तर 1 वाटी गूळ अशा पद्धतीने टाकून ते बनवलेलं आहे। आणि इथे ती कोथिंबीर पाहू शकता तुम्ही, उन्हाळा दिवस आहे आणि माझ्या आईवडिलांकडे जे आहे ते फ्रीज नाही, त्याच्यामुळे मग हे टिकवायचा खूप प्रॉब्लेम असतो। तर कोथिंबीर जी आहे ती मुळासहित ग्लासमध्ये एका पाण्यामध्ये ठेवलेली होती, तर ते दुसरा दिवस होता तरी ती एवढी फ्रेश होती, तर 2 दिवस तरी कोथिंबीर खूप छान अशी टिकते, त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि गुळांब्यासाठी ज्या कैऱ्या मी किसून घेतलेल्या होत्या, तर त्या मी 1-2 ह्याचं साल काढलं, पण ते साल काढायला खूपच जड जात होतं, म्हणून मी नंतर त्याच्या सालीसहित किसून घेतल्या। आणि कैऱ्या किसलेल्या कैऱ्यांचा किस आणि गूळ असं एकत्र करून ते आपल्याला
शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी चुलीवरती छान असं हे शिजवून घेत आहे संध्याकाळच्या वेळेला. आणि आपण पुरण ज्या पद्धतीने करतो तर त्याच पद्धतीने हे होतं. सुरुवातीला पूर्ण गुळामुळे पातळ होतं आणि नंतर ते हळूहळू घट्ट होते. तर जर पूर्णपणे असं घट्ट होत आलं की मग आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. जास्त पण खूप जास्त वेळ ठेवायचं नाही, मग ते चिकट आणि असं घट्ट होतं खूप आणि मग ते खायला पण चांगलं वाटत नाही. खाताना असं चिकट वाटतं. म्हणूनसाठी थोडंसं घट्ट होत आलं की मग आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि एका छान अशा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. खूप दिवस टिकतं आणि चपाती बरोबर वगैरे मुलांना हे छान खूप आवडतं, म्हणजे छान लागतं. जामसारखं वगैरे खातात मुलं चपातीसोबत आणि मोठ्याने सुद्धा जेवताना